नमस्कार, मी अलका. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला शेजवान फ्राय राईस बनवून दाखवणार आहे. हे साहित्य, हे राईस आहे, हे पत्ताकोबी, कांदा, कोथिंबीर, टमाटर. हे ताजाच राईस घेतला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा शिळा ताजा कुठला पण घेऊ शकता. तेल घेत आहे मी आता फोडणीसाठी. थोडंसं तेल, जिरा, फोडणीसाठी जिरा टाकायचा आहे. कांदा, मिरची थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे. कांद्याला थोडं लालसर झाल्यास राईस टाकायचा आहे. हे आपला कांदा लालसर झाला आहे. आता आपण याच्यामध्ये राईस टाकूया. हे राईस टाकून घ्यायचा आहे. तेलामध्ये मिक्स करायचा आहे, खालीवरी करायचा आहे फोडणीमध्ये. हे बघा, मस्त मिक्स झाला आहे आपला राईस. हे मंचुरियन मी बनवले होते, मंचुरियन तेच मध्ये टाकले आहे. माझी मंचुरियनची रेसिपी पण आहे. कोथिंबीर. हे आपला आता राईस तयारच आहे, बघू शकता. ते शेजवानची चटणी आहे. शेजवान घालून घ्यायचं आहे वरून. थोडंसं मिक्स करायचं आहे भाताला, म्हणजे आपला हे शेजवान मसाला व्यवस्थित लागेल. बघू शकता शेजवान राईस तयार आहे आता आपली. मी माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आपला शेजवान राईस मसाला तयार आहे. बाउलमध्ये घेऊया आपण आता. हे झटपट होणारी रेसिपी आहे. कमी साहित्य आणि झटपट होणारी पण रेसिपी आहे. हे शेजवान राईस, फ्राय राईस पण म्हणू शकता, शेजवान राईस पण म्हणू शकता. हे वरून पत्ताकोबी, कांदा, कोथिंबीर हे थोडं टाकले आहे मी. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.